मित्रांनो शप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने स्मार्ट गुरुजी या माझ्या एज्युकेशनल चॅनलवरती आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे आपला वेळेत झोपण्याची सवय. आता ही सवय आपल्या मुलांना काय देऊन जाईल आणि ही सवय कशी आपल्याला लावता येईल याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, या जगामध्ये प्रत्येकाला झोप प्यारी असते. प्रत्येकालाच वाटतं की मला शांत आणि चांगली झोप लागली पाहिजे. आणि काही अशाही व्यक्ती आहेत ज्या तक्रार करतात की मला अजिबात झोप लागत नाही. तर मित्रांनो, वेळेत झोपण्याची सवय आपल्याला कशी लावून घेता येईल या संदर्भाची माहिती जी आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, या जगामध्ये मला झोपेची आवश्यकता नाही अशी व्यक्ती सापडणं अशक्य आहे, नाही का? ज्या माणसाला झोप लागत नाही तर ते वरदान न मागता हा आजार मानला जातो. त्यामुळे झोप ही आपल्याला आवश्यक असते, पण त्याबरोबर ती झोप वेळेत येणं ही देखील आवश्यक असते. म्हणजे झोप आपल्याला त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये येणं अत्यंत आवश्यक असते मित्रांनो. आणि हे अत्यावश्यक मानलं जातं. मुलांनाच काय तर प्रत्येकालाच वेळेत झोपण्याची सवय असायला हवी. आता जी मुलं वेळेत झोपत नाहीत किंवा रात्रीची जागतात ती मुलं दिवसभर आळसावलेली असतात. शाळेमध्ये किंवा दिवसभरामध्ये कायम चेहऱ्यावर झोप असणं, निरुत्साही असणं, जांभया असणं अशा तक्रारी या मुलांकडून किंवा त्यांच्या पालकाकडून नेहमीच येत असतात. आता ज्या लोकांना वेळेत झोपायची सवय असते त्यांना वेळेत उठायची पण सवय असते, हे लक्षात घ्या. आणि ही जी सवय आहे म्हणजे वेळेत झोपायची, वेळेत उठायची, तर ही सवय शरीराला अनेक फायदेशीर गोष्टी देऊन जात असते. आता ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर मित्रांनो, जी मुलं लवकर उठतात, वेळेत झोपतात तर त्यांना एकतर पित्ताचा त्रास होत नाही, ही पहिली गोष्ट, किंवा कमी होतो. आता हे कुठं सांगितलेलं आहे तर आयुर्वेदामध्ये हे सगळं सांगितलं जातं. त्याप्रमाणे वेळेत झोपणाऱ्यांची झोप पूर्ण झाल्यामुळे त्यांचं शरीर दिवसभर ताजंतवानं असतं, त्यांचं शरीर उत्साही असतं. त्याचप्रमाणे झोप पूर्ण झाल्यामुळे शरीराबरोबर मनही उत्साही असतं. अर्थातच ज्यांचं शरीर आणि मन दोन्ही उत्साही असतं त्यांचं प्रत्येक कार्य हे कार्यक्षमतेने आणि आनंदाने आणि उत्साहाने घडते. हा सर्वात मोठा फायदा या सवयीचा होतो. एक छोटीशी सवय मुलांवर मोठा परिणाम साधून जात असते. मित्रांनो, आता ही सवय आपल्याला कशी लावायची आहे किंवा ही सवय आपण कशी लावू शकतो तर मुलांनी किंवा पालकांनी हा एक नियम करायला हवा की काही झालं तरी दिवसाला झोपायचं नाही, दिवसाला झोपायचं नाही आणि रात्री वेळेत झोपायचं. कधीतरी अभ्यास, काम किंवा जागरण करणं आवश्यक असतं, परंतु बहुतांश वेळेला ही जागरणं अभ्यासामुळे किंवा कामामुळे करणारी मुलं ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलची किंवा वरच्या वर्गातली असतात किंवा असू शकतात. आता लहान मुलांसाठी रात्री जागून अभ्यास करणं हे कधीच योग्य नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. यासाठी जर दिवसाचं काम वेळेत संपलं तर रात्री जागायची आवश्यकताच लागत नाही. त्याचबरोबर सकाळी लवकर उठायची सवय असेल तर रात्रीचं काम सकाळी लवकर उठून करणं, पहाटे उठून करणं हेही सहज शक्य होत असतं. बऱ्याचदा झोप न येण्यामागे मुख्य कारण असतं ते म्हणजे शरीराची योग्य कार्यक्षमता वापरली न जाणे. यासाठी जर मुलांना व्यायाम करायला लावला आणि मैदानी खेळ खेळायला लावले तर त्या मैदानी खेळामुळे किंवा व्यायामामुळे आपोआपच मुलांचं शरीर योग्य तितकं थकतं आणि त्यामुळे त्यांना वेळेमध्ये झोप येत असते. अर्थातच जर आपण पाहिलं, जर वेळेत झोप आली की आराम करून मुलं ताजीतवानी होऊन आपल्या उद्योगाला लागतात. त्याचप्रमाणे मुलांना पहाटे उठायची सवय लागली की आपोआप त्यांना रात्री शाळेत झोप यायला लागते. अनेक हुशार पालक आपल्या मुलांची शाळा किंवा क्लासेस हे सकाळी लवकर घेतात जेणेकरून मुलांना लवकर झोपायची सवय लागते. खास करून सुट्टीच्या दिवशी सुद्धा मुलांना
सकाळीच एखादा क्लास किंवा कार्य किंवा त्यांना आवडणारं कार्य आखून दिलं जातं आणि मुलं सुट्टीत देखील लवकर उठतात, त्यामुळे ही सवय तुटत नाही. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी असेल, प्रत्येक व्यक्ती असेल, जगातील कोणताही व्यक्ती असेल, मग तो स्त्री असेल, पुरुष असेल, कुणालाही ही सवय, वेळेत झोपण्याची सवय ही लागली पाहिजे. हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असते. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. एवढंच नाही तर आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.